न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा घातकी अपघात, आमदार रोहित पवारांचा लाईव्ह येत खळबळजनक दावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर पत्रकार परिषद घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले। हा अपघात केवळ अपघात नसून तो नियोजित घात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय त्यांनी व्यक्त केला। आणि यावेळी रोहित पवार यांनी अपघातग्रस्त विमानाच्या संबंधित कंपनीवर थेट निशाणा साधत संपूर्ण प्रकरणाचा तज्ज्ञ विमान अपघात तपास संस्थेकडून तपास करण्याची मागणी केली। केवळ CID मार्फत तपास पुरेसा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। रोहित पवार यांनी सांगितलं आहे की अजित पवार यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक अचानक बदलण्यात आले, तसेच विमानाची वेळ आणि पायलट बदलण्यात आला होता का याची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, असंही ते म्हणाले। केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील वेळ आणि ATC ट्रान्स्क्रिप्टमधील वेळेमध्ये विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अपघाताच्या अवघ्या 1 मिनिट आधी फ्लाईट रडारचा डेटा बंद पडल्याने संशय अधिक गडद होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। विजिबिलिटी कमी असताना विमान उतरवण्याचा निर्णय का घेण्यात आला, तसेच रनवे क्रमांक 11 वरच उतरण्याचा आग्रह का धरण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। अपघातापूर्वी विमान आधीच कमी उंचीवर आणले गेले होते का याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली। अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये पायलटकडून कोणताही संवाद न झाल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। या सर्व बाबींची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।